तर राम राम सर्व भावांना. सकाळचे 9:30 वाजलेत आणि आपण चाललोय शेणखत फवारायला. दुर्वाताई पण आहे आपल्या बरोबर. काकान ते आधी गेले पुढं, आपण चाललोय पाणी वगैरे घेऊन. ते वावर पण वखरून टाकायचे. आज काय ऊन नाही पडेल, आज ढगाळ वातावरण आहे. यांनी 2 गंज टाकले गायब करून. सुपरमॅन काका युट्यूबवर व्हायरल असेल बर का. सुपरमॅन पटापट. तर मित्रांनो हे बघा, काम पूर्ण झालंय. काहीतरी थोडं राहिलंय, फिनिशिंग थोडी, शेवटच्या गंज. तर मित्रांनो आपण चाललोय घरी आपल्या जनावरांचा चारा पाणी करायला. काकान त्यांचं एवढं ते झालंय, याच्यात सुरुवात करतील ते. तर मित्रांनो गवत कापायचा प्लॅन कॅन्सल झालाय, कारण की ताईनं घास कापून ठेवलाय. आता हाच देऊ टाकून. तर मित्रांनो हे बघा, घास टाकून दिला. आणि मित्रांनो आपल्याला जायचंय आता गावात, कारण की ट्रॅक्टरमध्ये डिझेल कमी. आपल्याला ते 2 वावरं वाखरायचे आपले, आणि एक रोटरची पण ऑर्डर आहे इथली जवळची. आणि आपल्या मित्राला पण नेऊ आपल्या जोडीला, टाइमपास. आपलं परिचय द्या ना आमच्या प्रेक्षकांना. हाय. हाय नाही, परिचय पाहिजे. हा का बरं? परिचय सांग. आत्ता पत्ता काय परिचय पाहिजे? परिचय मी नाव गाव. आम्ही शिंदे वासी. हा शिंदे. आता डिझेल आम्हाला शिंदे निवासी. चला येऊ का? नंतर भेटू नंतर. चला. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आलोय घरी, 11:30 वाजले आणि आपण जेवण करतोय. बघा रस आहे, वांग्याची भाजी. तर या जेवायला मित्रांनो. तारक मेहता चालू आहे, चोडी बाई नाचतोय. तर मित्रांनो 12 वाजले आणि आपलं जेवण झालंय. तर डिझेल टाकून घेऊ आणि निघू आपल्या कामाला. तर डिझेल झालं टाकून, तर घेऊ हे लावून. याला पण वाखरायचं आहे आपल्याला. तर मित्रांनो हे बघा, केली आहे सुरुवात. पहिले एक राऊंड मारला. तर मित्रांनो हे बघा होत आलंय. फक्त इकडचे 8 तास इकडून जायचं आणि तिकडचे 8 तास तसंच त्या वावरात जायचं. बाई
वासन लागले ते काढून घेतो आधी. तर मित्रांनो हे बघा फायनली आपलं वावर फायनल झालंय. आता आपण निघू वावराच्या बाहेर. मित्रांनो हे बघा आलोय दुसऱ्या वावरात. करू सुरुवात याला पण. तर मित्रांनो हे बघा वावर झालंय फायनल. आता शेवटचा 8 तास मारतोय आणि झालं मग वावर फायनल. चला जाऊ घरी. भारी बैल आहे. काकांनी अचानक ट्रॅक्टर काढलाय. कोणाचं वाखरायला चालले काय माहिती आता. इथं गेले का हे बा या वावरात चालू आहे. तर मित्रांनो आले काका. आपल्याला सोडायचं आहे वखर. हे आपलं वखराचं स्टँड. नाही आणि टापलिंग पण वरच्या हॉलमध्ये होती, खाली करून टाकली. कारण की इथे सेन्सरला झटका बसतो रोटरला जास्त, त्याच्यामुळे खाली केली. आणि हिच पण काढून घेतलं कारण की त्रास देतो रोटरला, शाफ्टला न्यायला. घ्या पुढं. हे काढायलाच पडतं रोटरला, किती काय कर. बघा आपलं रोटर लय म्हणजे लय दिवसानंतर काढायचं. थोडी ऑइलिंग पण करून घेतली जॉईंटवर. जॉईंट पण काढून घेऊ, नाही तर राहायचं तसंच. दुर्वाला हॉर्न वाजवायचंय, ते काय वाजणार नाही. दाखव. हे ते काय झालं याला, हॉर्न बंद पड. या स्विचचाच प्रॉब्लेम आहे एवढं याचा, नाही तर दुसरं काहीच नाही. कधी वाजत कधी नाही वाजत. काका चाललेत. खूप दिवसानंतर रोटरवर. या वर्षीच आपण नवीन पात्रा खरेदी केलाय रोटरसाठी, स्पेशल कांद्याचे वाफे पाडायसाठी. मला तुम्हाला दाखवितो रोटरवर कसा चालतो बागात. बाग म्हणजे ट्रॅक्शनचा बाग नाही, असं दोडके अशी गिलके वेलांचा बाग आहे थोडा. बघा इथेच जवळ नाशिक मार्केट ड्रायव्हर आहे तो. पाहू शकता मित्रांनो, एवढं गाभा आहे जवळपास गुडघ्याच्या वरती. त्याच्यात आपलं रोटर चाललंय. पहिले गल्ल्या होत्या, लय दिवसांनी इकडं आलो. त्या गल्ल्या काढून टाकल्या वाटतं. नारळ किती नाही रे. नट तुटलाय वाटतं.
मित्रांनो हे बघा डिस्कार्डर था वेचू हा नट इथे तुटलाय. ट्रॅक्टर वाल्याला माहित असेल हे नट तुटतेच. रोटरची जो कंपनीने देईल नट होता ना तो जवळपास 5 वर्ष चालला अजिबात तुटला नाही. हे नट 20-20 रुपयाचे नट पण बिघ्या राहणार तुटू राहिले. बिघ्याला नट बदलायची वेळ येऊ राहील. काय चुकू राहिलं कमेंट करून सांगा तुम्हाला माहित असेल तर बसलेल कसाला नाही बसणार. हे कंपनीने देईल हे का बरं देईल काय माहिती. तिकडं बसेल का नाही ते चेक करायला पडेल. माझ्या अंदाजे नाहीच बसणार. चेक करू नाही बसला नवीन घेऊन. तर मित्रांनो आपला अंदाज खरा ठरला. तो नट काय बसला नाही. गावात चाललोय नवीन 2 नट घेऊन येतो. चालूच राहते या सगळ्या गोष्टी. नवीन नट घेऊन येऊ. तर मित्रांनो 2 नट घेतले. चाललोय आता ट्रॅक्टरच्या दिशेने. मित्रांनो आलोय वावरात. सगळी माती बसली गाबा आहे नाही सगळं आटकून बसलं असं बोललंय. वायला असतं ते भारी चालला असतं एक नंबर. बोलला असल्यामुळे गडबडी. तसं लोड घेतो आता कारण टापलिंग लांबली होती. थोडं आखरून दिलं बरोबर चालू राहिला. काय गबा नव्हतं त्याच्यामुळे बघा ती क्वालिटी निघाली. यांच्याकडं पण आहे ट्रॅक्टर पण त्याला रोटर नाही आहे. म्हणजे रोटर चालणार पण नाही याला एखाद्या वेळेस. माझ्या अंदाजे 20 HP चा ट्रॅक्टर आहे. कॅप्टन 200 DI 4 व्हील ड्राईव्ह 4x4 आहे. आपल्या रोटरला पण बॉकना बसलाय वाटतं. आणि रोटर बद्दल बोलायचं ठरलं तर लँड फोर्स कंपनीचं रोटर आहे. 2018 मॉडेल आहे. नवीनच गेलो होतो आपण. 24 पाती आहे. हात बघा किती काळी झाली. फोनचं कवर पण आपल्या खराब झाले ऑइलच्या हातांनी. चला आता फक्त 8 तास राहिले आपण जाऊ घरी. तर मित्रांनो 6 वाजले आणि रोजच्या सारखंच आपण आलोय आपल्या मनीकडं आणि जनेभाईकडं. शेरूताई पण आपल्याला आज मदत करणार आहे. तिला भोत काढून देतो. कुट्टी काढत राहील ती. मी तिकडून बांधाचं गवत आहे ते घेऊन येतो. 6:30 वाजलेत आणि त्यांना बांधून दिलंय आपण. शेरीदुरी पण आहेत आपल्या संगतीला गरवायला लावरी. आणि मित्रांनो आपलं रोटर पण त्याच्यात पण लय माती फसली. मग एक काम करू आपण तिकडं नेऊ लांब आणि साफ करू याला चांगलं. मित्रांनो मी आत्ता पाहिलं हे बघा हा नट आहे ना ढिल्ला झालाय. मला माहिती होते काहीतरी सपोर्टर काहीतरी म्हणते स्टॅबिलायझर का काहीतरी. याला टाईट करून घेऊ आपण. तर मित्रांनो केला तो नट टाईट. आजचा ब्लॉग आपण इथेच समाप्त करू. कसा वाटला तुम्हाला ब्लॉग? आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि एक छानशी कमेंट पण करा कसा वाटला ब्लॉग. आणि भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.